नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण स्वामी प्रकट दिनाविषयी थोडंसं बोलूया. बघा, 10 तारखेला आहे स्वामी प्रकट दिन. प्रत्येकजण सांगतात ही सेवा करा, ती करा, ती करा. पण जी लोक कामाला आहेत त्यांना वेळ नसतो. त्यांनी काय करायचं? मग एवढ्या सेवा आपल्याच्याने होत नाहीत. पण बघा, कुठली जरी सेवा तुम्ही केली तर ती कधीच वाया जाणार नाही. स्वामी महाराज तुम्ही केलेल्या सेवेचं उपकार कधीच ठेवून घेणार नाहीत. त्याचं फळ नक्की तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. त्यातूनही जर तुम्हाला वेळ मिळाला नाही सेवा करायला तर तुम्ही काय करणार हे आपण बघूया. बघा, आधी श्री महाराजांचा उपदेश काय ते बघूया. स्वामी महाराज सांगतात, प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. चिकित्सा मर्यादापर्यंतच असावी. ती मर्यादा बाहेर गेली की आपण काय बोलतो हे कळत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कोठेही आपल्याला मिळणार नाही. अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही. पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे आणि अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर समाधानाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्गुरूंच्या इच्छेने त्यांच्या प्रेरणेने होते असे आपली ठाम श्रद्धा पाहिजे. मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच, प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्यांच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ पाहिजे. मीपणा टाकावा आणि परमात्माचे होऊन राहावे. तुम्हाला काही नाही जमलं तरीही चालेल, फक्त तुम्ही नामस्मरण केलं ना तरी बास होईल. 10 एप्रिलला तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमली नाही, मग काय करणार? तुम्ही फक्त नामस्मरण करा. बसता, उठता, चालता, बोलता फक्त नामस्मरण जरी तुम्ही केलं ना तरी ते महाराजांपर्यंत पोहोचून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका की हे झालं नाही, ते झालं नाही, असं काही नसतं. स्वामी महाराज आपले गुरु आहेत तर मग आपण आपल्या गुरुसाठी एक दिवस नक्की देऊ शकतो ना. बघा, गुरुचरित्राच्या पारायणात सांगितले, श्रीपाद श्रीवल्लभ यांचे एक भक्त श्रीपदाकडून वरदान मागतो की मला आपल्यासारखाच पुत्र पुढच्या जन्मी हवा. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ यांनी शनी प्रदोषाचं महत्त्व व उपासना समजावून सांगतात व वरदान देतात की तुला पुढच्या जन्मात माझ्यासारखाच पुत्र होईल. श्रीपाद सारखं कोणीच नसल्याने श्रीपादच त्यांच्या पोटी जन्म. हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जो कोणी येते तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म भगवान त्यांच्या पोटी जन्माला येत असतात. गुरुमाऊलींच्या वेळी सुद्धा असंच झालं. आपल्या शरीर काथाड्यांनी जरी गुरुमाऊलींसाठी पादुका केल्या तरी गुरुमाऊलींचे आपल्यावर असलेले ऋण कधीच फिटू शकणार नाही. प्रत्येक जन्म हा मनुष्याचा मिळो व त्यात आपल्या श्री चरणांची सेवा घडो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बघा, आपण सांसारिक माणसे, आपल्याला दररोज काही नाही काहीतरी अडचणी येत राहतात आणि आपण लगेच स्वामींकडे हात जोडतो. आपल्या जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्या पुढे मांडतो आणि आपलं काम झालं की आपला विश्वास त्यांच्यात दृढ होत जातो त्यांच्यावर. आणि जर एखादं काम झालं नाही तर आपण लगेच स्वामींना सांगतो की हे झालं नाही, ते झालं नाही. पण कसं आहे, आपल्याला फक्त आजचं माहीत असतं, उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. हे सगळं ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना माहीत असतं. त्यांच्या आज्ञेनुसार झाडाचं पानही हलू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मानून घ्या आणि जे काही आपल्या मनाविरुद्ध होतं ना ते सुद्धा चांगल्यासाठीच होतं, हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आणि त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मानून घ्या. एखादं काम जरी तुमचं नाही झालं तरी तुमचा विश्वास डगमगून जाऊ नका. आणि जरी तुमच्याकडनं दररोजची जरी सेवा नाही झाली तरी काही हरकत नाही. फक्त तुम्ही एकदा मनापासून जरी त्यांना आवाज दिला
त्यांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा ते त्यांच्यापर्यंत पोचतं. आता धावपळीच्या काळात बघा, रोज प्रत्येकालाच एवढा वेळ मिळणं शक्य नसतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या परीने जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज केलेली सेवेचं फळ तुम्हाला नक्की एक ना एक दिवस देणार. ते त्यांच्यावर उपकार कधीच ठेवून घेणार नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने वेळ मिळेल तशी सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा. आता बघा, 10 एप्रिल दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा शुभ दिवस आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं. त्या दिवशी केलेली सेवा उपाय कधीच वाया जात नाहीत. खूप खास दिवस आहे. तुम्हाला काही जमलं नसेल तर तुम्ही नामस्मरण नक्की करा, पण काही नाही काहीतरी करा. पूर्ण स्वामी चरित्र सारामृत तुम्ही एक पुस्तक वाचू शकता, 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ 11 वेळा तुम्ही ती 11 माळी जप करू शकता. जरी काही जमलं नसेल तर फक्त उठता बसता प्रत्येक तुम्ही जे काही काम करताय ते काम करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ जरी नुसतं म्हणला तरी ते त्यांच्यापर्यंत पोचतं. असं नाही की तुम्ही सगळं तुमची कामधंदा सगळं सोडून द्यायचं आणि पुस्तक वाचत बसा किंवा मग जपमाळ करत बसा. हे त्यांनासुद्धा आवडणार नाही. आणि जे लोक आहेत ज्यांना खरंच गरज आहे तुमच्या मदत करा. जरी तुम्हाला कोणी मदत मागितली, एखादा गरजवंत आहे त्याला कशाची तुम्हाला मदत मागितली, तर तुम्ही नाही म्हणू नका. तुमच्या परीने होईल तशी त्याला मदत करा आणि नामस्मरण करा. बास, महाराजांना फक्त एवढंच पाहिजे. केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.